नमस्कार, सुवर्णा कोळेकरच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज व्हिडिओ काढण्याचे तात्पर्य एवढेच आहे की हे बघा, आमची ही 3-4 पिल्लू आहेत ना, ह्यांच्या आई 3 दिवस झालं गेले सोडून गेले का तिच्या मग घातपात झाला काहीच माहीत नाही. बाळा पी, हां पे. आणि हे बघा, हे तिच्या अगोदरचं ते ह्या पिल्ल्यांच्या अगोदरचं मोठं पिल्लू आहे. तुला दूध पाहिजे? थांब देते. हां, देव पण माझी अशी परीक्षा घेतोय ना की तू किती तू करशील असं आहे बघा. हां थांबा, गार दूध आहे, तापवल्यानंतर आणखी ठेवते ना. हां पे, हां पे. हे आहे बघा, हे मोठं पिल्लू आहे. हे बघ, पी तुझं, पी बाळा. शिंबा पी, हे पी तुझं, पी दूध. इथं ये बाळा, तू ये. हे बघा, ही 4 पिल्ले आहेत त्यांची. हे 2 दिसले का? आणि हे एक आणि हे एक. सारखं वाट बघते तू आई यायची, काय करावं. आणि हे बघा, हे आई आली काय की म्हणून ह्या दुसऱ्या मोठ्या पिल्ल्याकडे जात आहे. हे थोडंसं मोठं आहे, ते अगोदरचं स्वीटी म्हणायचं पिल्लू. हे बघा, हे सारखं दरवाजाकडं बाहेर बघतात. हे बघा, सिंबा सिंबा, का रे बाळा मम्मी नाही? आज 3 दिवस झाले ह्यांची आई. काय झालं? काय खाल्लं? कुठं काय झालं? काय घातपात झाला का तिच्याबरोबर? आज ती जवळपास तर आज आली असती. काय करू, ही माझ्या स्वतःच्या पिल्ल्यासारखे आता मला सांभाळायचे आहेत बघा, माझ्या पोटच्या लेकरासारखं. सिंबा, ते पांढरा आहे ना तो बोका आहे. सिंबा, मम्मी नाही, मम्मी नाही. कुठं आहे मम्मी? सिंबा कुठं आहे मम्मी? हां, कुठं गेली गो बाई मम्मी बाळाची? कुठं गेली मम्मी? कुठं आहे? कुठं गेली मम्मी बाळाला? हां, काय करावं, सारखं दरवाजाकडे जातात हो. आणि अजून छोटी छोटी आहेत, खातात तसं दूध बिस्किट खातात, पण शेवटी आईला पेलेलं वेगळं असतं. ही 1.5 महिन्याचीच पिल्ले आहेत बघा. आमची पोरं म्हणतात जास्त पिल्ल्यांचं फोटो नको टाकू, दृष्ट लागती. पहिले आमच्या बघा हिच्या बरोबर जे बिबट्या होता ना, तो पण असा गॅस्ट्रो होऊन वारला. मग पोरं म्हणतात तू सारखं मांजरांचं व्हिडिओ पिल्ल्यांचं व्हिडिओ टाकती, म्हणून असं झालं तसं झालं मला सांगतात पोरं, म्हणून मी हे करत नाही जास्त व्हिडिओ. हे बघा, सिंबा, अरे शिंबा, सिंबा काय दूध पेला? दूध पेला तू? पिला का रे दूध? दूध पिला? दूध पिला? हे बघा, एक छोटा आहे. 4 झाले तो. 4चं काय करावं, सोडून पण मला देऊ वाटत नाही. माझं मन लय हळवं आहे बघा. बाहेर बघते ती सारखं आई आली का, दुसरे मांजर आली ना तसेच दिसणारी की पळतात त्यांच्याकडं. आणि हे बघा, किती छोटे छोटे पिल्लं आहेत, किती मासूम आहेत. काय झालं असेल काय माहिती हो ह्यांच्या आईला. खूप शोधलं हो, गवतात शोधलं, सगळीकडे शोधलं, कुठंच दिसे ना ह्यांची आई. मी सकाळपासून 2-3 वेळा झालं रडायचं, वाटायला लागलं आपल्याला आई नाही तर आपण कसं खेळतो. आणि ह्यांना तर 1.5 महिन्याची पिल्ली आहेत ही. दिसच ना कुठं कुठं कुत्र्याने चावलं का काय. भरपूर ठिकाणी बघितलं हो जाऊन, पण कुठंच दिसे ना. काय झालं असेल, कुठं गाडीला थडकली का वाटलं. गाडीकडं पण आम्ही लक्ष देतो. भरपूर ठिकाणी शोधली, कुठं खड्ड्यात पडली का तिथं जाऊन शोधलं. हे बघा, ही आईसारखं सेम कलरफुल आहे. आणि हा सिंबा आहे. सिंबा 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 सिंबा, एले सिंबा. आणि हा काळा आहे बघा. हे 3 आहेत ना, हे मांजर आहेत. आणि हा बोका आहे. सिंबा 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 सिंबा, ए बघ, हे बघ, इकडं बघ सिंबा. अले ले ले ले. अरे भांडण करता का रे? आई नाही ना तुमची, नका भांडण करू. सिंबा, त्याचं एकट्याचंच नाव ठेवलंय, कारण तो बोका आहे म्हणून त्याचं नाव ठेवलंय. ह्यांचं काय नाव ठेवावं अजून ठरवलं नाही. तो आमचा बिबट्या होता, पहिला बिबट्यासारखा दिसत होता म्हणून बिबट्या नाव ठेवलं होतं.
बघा हो, सारखं बाहेर जातात आईकडं बघायला. काय वाजलं ना असं बाहेर बघतात दिसतात का म्हणून. नाही रे बाळा, आई नाही आली. जाऊ नको बाहेर, कुत्ता येईल बाहेर. ना इकडे ये, चल चल चल, नको जाऊ, चल. बघा खेळतात. थोडं कसं असतं, ह्यांना दूध ठेवलं, बिस्किट ठेवलं, खायला दिलं ना, ह्यांच्या आई थोडंसं कधी तर असं आईची आठवण आली ना असं पळतात. आज 3 दिवस झालं, परवा दिवशी गेलेले आहे ह्यांची आई. बघा थोडं आता दूध पेलेत, भरपूर पेलेत, शिल्लक ठेवलं दूध. काय करायचं. बघा खेळायला लागलेत आता. मी बाहेर काम करत होते ना तोपर्यंत त्यांनी झोपले, मग मी दूध ठेवल्यानंतर आता दूध पेलेत, परत खेळायला लागलेत. बघा किती मासूम आहेत हो, किती माया येते ह्यांची. काय करायचं. मला असं सोडून पण मी एकतर मनी मला त्रास देत होती, सगळं दूध सांडायला लागली, सगळं सांडायला, तरी पण मी हिची कोण कोण बायका म्हणायच्या पिल्ली त्या सोडून, पण मी अजिबात नाही. आईची लेकरांची ताटातूट नाही करायची म्हणून मी पिल्ली अजिबात सोडून दिली नाहीत. बघा कुत्र्यांचा आवाज आला का कावऱ्या बावऱ्या होत्यात. आणि कुत्र्यानं गोरमाडलं म्हणायला, तिला कुत्रे बेत होते, असे कुत्र्यांच्या अंगावर उडी मारून ती पंजा हाणत होती. मग तिला आज कसं काय असं होईल असं वाटतं. काय झालं असेल. जर तिनं कुठलं विषारी औषध खाल्लं असेल तर ती घरी तरी आली असती का, लगेच जाग्याला तर काय झालं नसतं तिचं. कुठं गेली असेल. सिंबा, सिंबा बघ ना रे इकडं. सिंबा, सिंबा गोरा गोरा आहे सिंबा. ए सिंबा बघ ना इकडं बाळा. सिंबा, ए शिंबो. आमची पोरं म्हणतात शिंबाला तेवढं पाळू आई, म्हणजे ह्यांना पण पाळू, पण शिंबाला हक्कानं पाळू म्हणतात. जर कोणी मागितलं तर एक कसं द्यायचं हो, या भावंडांची पण फटाफट होते. का अजून हे बघा आमचं सिंबा, चल इकडं. मी तो कसा पिळ ह्याच्या खाली येतो. बाहेर 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 कुठं. ए कुठं, चल इकडे, चल चल. तर हे बघा आमच्या अशी मांजरांचं झालंय. तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा त्यांची आई येऊ द्या म्हणून. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या ह्या पिल्लांना चांगली जगू म्हणून. आणि माझा पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.